विठ्ठल 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 विठ्ठल. हॅलो, नमस्कार. सारिकाज आर्ट फंडामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आले आहे उपवन येथे आणि आता आपण बघणार आहोत एक खूप उंच विठ्ठल मूर्ती. आपल्याला आता बाजूनी दर्शन होत आहे विठ्ठलाच्या मूर्तीचं. किती सुंदर भव्य दिव्य रूप आहे पहा विठ्ठलाचं. 51 फुटी मूर्ती आहे ही आणि दोन्ही बाजूला दीपस्तंभ केलेले आहेत. माझ्या बरोबर मागच्या बाजूला आपल्याला ती विठ्ठल मूर्ती दिसत आहे. किती छान आहे पहा. इथे उपवन तलाव आहे आणि इथे ही मूर्ती आहे. कपाळावर टिळा, छान मुकुट, प्रसन्न हास्य, गळ्यात खूप सारे अलंकार, बाजूबंद, चेला, पितांबर. अगदी डोळ्यात साठवून घेण्यासारखं रूप आहे विठ्ठलाचं. खाली मोठा चौथरा आहे. विठ्ठलाच्या कपाळावरील गंध इथे काढले आहे आणि लिहिलं आहे पांडुरंग. चला आता आपण जवळून दर्शन घेऊया विठ्ठलाचं. सावळे ते रूप उभे विटेवरी, सावळे ते रूप उभे विटेवरी, कर कटीवरी ठेवून या. सर्वजण सेल्फी पण घेत आहेत विठ्ठू माऊली बरोबर. विठ्ठलाचं हे रूप बघून मी खूपच धन्य झाले. आता आपण सर्व दिशेने विठ्ठलाचं रूप डोळ्यात साठवून घेऊया. मला खूपच आनंद झाला आहे. तुम्हाला पण नक्कीच आनंद झाला असेल विठ्ठू माऊलीचं हे रूप बघून. चारी बाजूनी इलेक्ट्रिक दीपस्तंभ आहेत आणि मधोमध चौथऱ्यावर विठू माऊली उभे आहेत. समोरून जवळून बघत आहोत आता आपण. समोरून थोडं लांबून विठू माऊलीचं रूप जास्त भारदस्त दिसत आहे. आता आपण वरपासून मूर्ती झूम करून बघत आहोत. काठ सुद्धा किती सुंदर केले आहेत. अलंकार पण किती छान दिसत आहेत विठू माऊलीचे. मागे सर्व लोक फोटो सेशन करत आहेत. विठ्ठलाचे रूप असे आहे की आपल्याला कितीही डोळ्यात साठवून घेतले तरी समाधानच होत नाही. आनंदाचे डोही आनंदी तरंग अशी माझ्याही मनाची अवस्था झाली आहे. पुन्हा एकदा विठू माऊलीचं हे रूप आपण डोळ्यात साठवून घेऊया आणि नंतर उपवन तलाव पण बघूया. परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार माननीय श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही प्रचंड मूर्ती साकार झाली आहे. त्यांचे आभार. कारण ज्याला बंद आहे तो विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग. बरोबर समोरून पुन्हा एकदा शूटिंग करत आहे मी. आता हळूहळू झूम करूया. कुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
कानातील मासोळ्यांचे अलंकरण पण किती छान केले आहे बघा. खूपच सुंदर मूर्तिकारांनी घडवली आहे. उपवन तलावातील कारंज्यांचे नयनरम्य दृश्य इथे दिसत आहे आपल्याला. रंग बदलत आहेत कारंज्याचे. खूपच छान. इथे काही उपहारगृह आहेत. लहान मुलांसाठी प्ले एरिया. या भिंतींवर खूप छान पेंटिंग केली आहेत लोककलेची. वासुदेव पहा किती छान काढलं आहे. भरतनाट्यम, कथकली मास तर काय सुंदर, अगदी जिवंत वाटत आहे. तबलावादकांचे सुंदर पेंटिंग. गायिका, मुखवटे. हे आहे उपवन लेकचे मेन गेट, मुख्य प्रवेशद्वार. हे सुद्धा खूप सुंदर पेंटिंग आहेत. आदिवासी किंवा वारली नृत्य करणाऱ्या स्त्रिया इथे आपल्याला दिसत आहेत. राजस्थानातील गायनवादन. हे सुद्धा राजस्थानातील गायनवादनाचे चित्र आहे. हे आहे मॉडर्न म्युझिक आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. कोळी नृत्य. इथे सुरू आहे कारंजाचा म्युझिकल शो. मगाशी आपण लांबून बघितलं. आता ह्या बाजूनी गाणंसुद्धा ऐकू येते. या चित्रात म्युझिकल कॉन्सर्ट दाखवली आहे. हे 3D पेंटिंग आहे, पण इथे काळोख आहे थोडा. हे आहे उपवन लेकमधील सुंदर गणेश मंदिर. गणपती बाप्पाची मूर्ती किती रेखीव आहे पहा. विठ्ठलाचं गाणं लागलंय. बोट राईड्स आहेत. माऊली माऊली गाण्याच्या तालावर कारंजे डान्स करत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथून लांबून मूर्ती दिसत आहे विठ्ठलाची आपल्याला. इथे छोटे उपहारगृहांचे स्टॉल्स आहेत. बिचारे बुबू कुत्रे सगळ्यांकडे खाऊ मागतात. माऊली माझी. माऊली माऊली गाणं माझं खरंच खूप आवडतं आहे. काय सुंदर संकलन संयोजन आहे. हे उपवन लेक आहे. अंधारामुळे दिसत नसेल, पण इथे लेक आहे. तलाव आहे, उपवन तलाव. आणि तो पूर्ण फिरून तसा रस्ता आहे त्याच्या भोवती फिरायला. हत्तीचे फुगे बघा किती छान आहेत. पिकाचू आहे, पक्षी आहेत, स्पायडरमॅन आहे आणि एरोप्लेन सुद्धा आहे. मस्त आहे ना. आणि पलीकडच्या काठावर आपण आधी बघितलेले विठू माऊली आहेत. आता मी माझा परतीचा प्रवास सुरू करणार आहे. माझा हा व्हिडिओ आपण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.